नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 14 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. 2 दिवस विश्रांती घेतल्यानंतर प्रीती सकाळी कॉलेजला आली. पण तिच्या कपाळावर अजूनही ड्रेसिंगची छोटी पट्टी होतीच. ती आत पाऊल टाकताच क्लासमधील सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. मित्र-मैत्रिणी पटकन उठून तिच्या भोवती जमा झाले. "कशी आहेस आता? बरं वाटतंय ना? डॉक्टरांनी काय सांगितलं?" अशा प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. प्रीती हलकसं हसत सगळ्यांना उत्तर देत होती. तिच्या चेहऱ्यावर अजूनही थोडासा थकवा होता, पण डोळ्यातला आत्मविश्वास आणि आनंद सगळ्यांना दिलासा देत होता. सोनालीने लगेच तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं, "आता तू आमच्यात परत आलीस म्हणजे सगळं नॉर्मल झालं. तुझ्याशिवाय क्लास अगदी रिकामा वाटत होता." हे ऐकून प्रीतीच्या चेहऱ्यावर खराखुरा आनंद झळकला. लेक्चरला आलेल्या सरांनी सुद्धा प्रीतीच्या तब्येतीची विचारपूस केली. "आणि तू खरंच खूप धाडसाचं काम केलंस. एका प्रोजेक्टसाठी तू आपला जीव धोक्यात घातलास," असं सर तिला म्हणाले. ब्रेकमध्ये सगळ्यांनी एकत्र कॅन्टीन गाठलं. नेहमीच्या टेबलवर नीता, सोनाली, मनाली, प्रीती बसल्या होत्या. गप्पा रंगल्या होत्या तेवढ्यात सोनाली खट्याळपणे म्हणाली, "अगं प्रीती, तुला सांगते, अगदी फिल्मी सीनसारखं झालं होतं त्या दिवशी. ऐनवेळी सतीश आला आणि त्याने तुला हाताने झेललं, अगदी हिरोसारखं. मला तर वाटलं जर मी तिथे असते तर वा किती भारी झाला असता तो सीन." हे ऐकता सगळ्या हसून लोटपोट झाल्या. प्रीती लाजून हलकसं हसत होती. पण लगेच नीता डोळे मोठे करून सोनालीला म्हणाली, "ए पागल, तुला दिसला फक्त हिरोसारखा सतीश. पण प्रीतीला तर खरी जखम झाली होती. तुला ती जखम पण हवी होती काय मग? त्याचा त्रास, वेदना याचं काय?" मग थोडंसं हसतच नीता पुढे म्हणाली, "सतीश आधीच हिरोसारखा दिसतो म्हणून तुला सगळं जास्त फिल्मी वाटलं असेल." सोनालीने नाक मुरडत नीताकडे बघितलं. "नाही ग नीता, त्या दिवशी तू पण असतीस ना, तुला पण खरंच असंच वाटलं असतं." नीता म्हणाली, "नाही नाही, मला काय असं वाटलं नसतं. तू जरा जास्तच फिल्म बघतेस म्हणून तुला हे सगळं असं वाटतंय." सगळ्यांना पुन्हा एकदा मोठ्याने हसू फुटलं. सोनालीने पुन्हा प्रीतीला छेडत म्हटलं, "अगं प्रीती, खरंच सांग, तुला कसं वाटलं जेव्हा सतीशने तुला हातात उचललं? अगदी हिरोसारखं होतं ते." प्रीती म्हणाली, "नाही, मला माहीत नाही कारण मी त्यावेळी शुद्धीवर नव्हते. पण सोनाली, तुला सगळं माहीत आहे. तू सगळं एवढं स्वप्न रंगवत आहेस ना." "काय गं प्रीती, कॉलेजमधल्या सगळ्या मुली सतीशवर किती मरतात हे काय तुम्हाला माहीत नाही काय गं?" तेवढ्यात मनाली म्हणाली, "होय काय, मग तू पण मरतेस का त्याच्यावर?" मनाली असं म्हणता सोनालीचा चेहरा पाहण्यासारखा झाला आणि सगळे पुन्हा हसू लागले. क्लासमध्ये सगळ्या मुली एकत्र बसून गप्पा मारत होत्या. टेबलावर नोटबुक्स उघडी होती, पण अभ्यासापेक्षा हशा आणि गप्पा जोरात चालल्या होत्या. नीता थोडी पुढे झुकून मनालीला म्हणाली, "अगं खूप दिवस झाले आपला रविवारचा पुणे फिरायचा प्लॅन राहूनच गेलाय. प्रीतीला पुणे फिरायची खूप इच्छा आहे. मला वाटतं या रविवारी आपण नक्की फिरायला गेलं पाहिजे. काहीतरी बदल होईल आणि प्रीतीलाही थोडं बरं वाटेल. खूप झालं आता अभ्यासाचं टेन्शन, आता आपण थोडी मज्जा-मस्ती करूया." हे ऐकताच मनालीच्या चेहऱ्यावरही हसू आलं. ती म्हणाली, "बरोबर आहे. खरंच खूप दिवस झाले आपण फक्त प्रोजेक्ट, क्लास, असाइनमेंट्स याच्यात अडकून पडलोय. आता थोडं रिलॅक्स होऊया. प्रीतीलाही ताजंतवानं वाटेल." सोनाली लगेच मध्ये पडली, "हो, मी पण येणार तुमच्यासोबत. आणि यावेळी आपण थोडं भन्नाट प्लॅन करूया." मुलींच्या या उत्साही गप्पांमुळे क्लासचं वातावरण हलकं-फुलकं झालं. दूर बसलेली प्रीती त्यांच्याकडे पाहून नकळत हसली. तिच्याही डोळ्यात या छोट्याशा प्लॅनचा आनंद चमकू लागला. क्लासमध्ये बेल वाजताच फायनान्सचे देशमुख सर आत आले. नेहमीसारखंच मोठं हसू घेऊन ते टेबलावर पुस्तक ठेवतात आणि म्हणतात, "काय रे मंडळी, चेहऱ्यावर एवढा ताण का दिसतोय? आपण फायनान्स शिकायला आलोय. आयकर विभागाची नोटीस आलेली नाही आपल्याला." एवढे चेहरे गंभीर करून बसलाय. संपूर्ण क्लासमध्ये जोरात हशा पिकतो. सोनाली हसून प्रीतीला कुजबुजली, "पहा आता मज्जा सुरू होते." सरांनी बोर्डावर एक आकृती काढली आणि समजावत म्हणाले, "ही आकृती म्हणजे बजेट आहे. सुरुवातीला ठरवतो की महिन्यात एवढे पैसे सेव्ह करायचे. पण महिन्याच्या शेवटी काय होतं? बजेट म्हणजे जणू डाएट चार्टसारखं. लिहिताना भारी वाटतं, पण समोसा दिसला की सगळं बिघडतं." संपूर्ण क्लास पोट धरून हसू लागला. अनिकेतने चिडवण्यासाठी विचारलं, "सर, मग समोशाचं अकाउंटिंग कसं करायचं?" देशमुख सर लगेच म्हणाले, "अगदी सोपं आहे.
डेबिट स्टमक क्रेडिट मूड या उत्तरावर तर सगळे दुप्पट हसले. प्रीती ही नकळत मोठ्याने हसली. गेले काही दिवस ती सतत गंभीर मूडमध्ये होती. पण देशमुख सरांच्या जोक्समुळे तिचं मन पहिल्यांदा हलकं झालं. नीता आणि मनालीने एकमेकांकडे पाहिलं आणि हळूच हसल्या, कारण त्यांना प्रीतीच्या डोळ्यातली चमक परत दिसली होती. पूर्ण लेक्चरमध्ये सरांनी फायनान्सच्या कठीण गोष्टी अगदी मजेत शिकवल्या. शेवटी म्हणाले, बघा मंडळी, फायनान्स म्हणजे फक्त आकडे नाहीत. पैशांची गोष्ट जितकी गंभीर असते तितकंच हसतमुख राहून ती समजून घेतली तर आयुष्य सोपं होतं. त्यांच्या या बोलण्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. कॉलेज सुटलं आणि सगळे आपापल्या घरी जात होते. जाता जाता प्रीती नीताला म्हणते, आज खरंच कॉलेजमध्ये खूप हसणं झालं. 2 दिवस मी घरी बसून खूप कंटाळे होते. पण आज कॉलेजमध्ये मला खरंच खूप मजा आली. दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या कॅन्टीनमधून बाहेर पडल्यावर सगळे आपापल्या क्लासकडे गेले. प्रीती थोडा वेळ गॅलरीत थांबली होती. तेव्हा सतीश हळूच जवळ आला. तू अजूनही थकलेली दिसतेस, बरी आहेस ना? त्याने काळजीने विचारलं. प्रीती हसली आणि म्हणाली, हो आता बरी आहे. खरं तर तुमच्या सगळ्यांच्या साथीनं माझा अर्धा त्रास कमी झाला. सतीश काही क्षण तिच्याकडे बघत राहिला. प्रीती, त्या दिवशी तुझ्यासोबत जे झालं, मी खरंच खूप घाबरलो होतो. तुला काही झालं असतं तर. त्याचा आवाज खरंच भावनिक झाला होता. प्रीतीने त्याच्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणाली, काही झालं नाही, कारण योग्य वेळी तू होतास ना. खरंच मला आज वाटतंय की मित्र मिळणं ही सुद्धा सर्वात मोठी देणगी आहे. प्रीती असं बोलता सतीश थोडासा हसतो आणि दोघे प्रॅक्टिकल रूमच्या दिशेने जातात. लॅबमध्ये प्रॅक्टिकल करत असताना सोनालीने एक प्रयोग चुकीचा केला आणि संपूर्ण लॅबमध्ये धूर पसरला. सगळे घाबरून उठले, पण ती निर्धास्तपणे म्हणाली, अरे वा, माझा प्रयोग नाही झाला, पण फॉग मशीनसारखं झालंय. पार्टीतला माहोल जमला. सगळे पोट धरून हसायला लागले. प्राध्यापकही हसणं आवरू शकले नाहीत. या छोट्याशा घटनेमुळे सगळे रिलॅक्स झाले आणि हाशा मस्करी सुरू राहिली. प्रॅक्टिकल संपल्यानंतर सगळे विद्यार्थी गडबडीत बाहेर पडू लागले. नीता, सोनाली, मनाली आणि इतर मुली पुढे निघून गेल्या. प्रीती मात्र थोडी पाठीमागेच राहिली. तेवढ्यात कॉरिडॉरच्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या 2 मुली आपापसात कुजबुजत बोलत होत्या. पहिली मुलगी म्हणाली, ऐकलेस का? सिनियर्स आता पुन्हा रँगिंग करायला लागलेत. काल तर एका बॅचला जवळजवळ 2 तास थांबवून खूप दमवून टाकलं म्हणे. दुसरी लगेच चिंतेने म्हणाली, हो ग, आधी फक्त थट्टामस्करी चालू होती, पण आता जरा जास्तच होत चाललंय. खरं सांगायचं तर भीती वाटते. हे सगळं प्रीतीच्या कानावर पडलं. तिच्या पावलांचा वेग अचानक मंदावला. त्या 2 मुलींचं संभाषण ऐकून प्रीती थोडी अस्वस्थ झाली. ती शांतपणे त्यांच्या जवळ गेली आणि हळू आवाजात म्हणाली, एक मिनिट, तुम्ही जे बोलत होता ते खरं आहे का? नेमकं काय झालं ते मला सांगाल का? त्या दोघी थोड्या दचकल्या. एकीने घाईघाईने उत्तर दिलं, अगं इथे नको बोलायला, कुणाच्या कानावर गेलं तर आपणच अडचणीत येऊ. प्रीतीने आजूबाजूला नजर टाकली. कॉरिडॉरमध्ये अजून काही विद्यार्थी फिरत होते. मग ती थोडं हसत म्हणाली, ठीक आहे, चला आपण कॉलेजच्या बागेत बसूया. तिथं शांतता असते. तुम्ही मला नीट सांगू शकता. त्या दोन्ही मुलींनी मान डोलावली. तिघी हळूहळू पायऱ्या उतरत बागेकडे निघाल्या. सकाळच्या उन्हात बागेत हलकीशी झुळूक वाहत होती. झाडाखालील बाकावर बसल्यावर मुलींपैकी एकीने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, खरं सांगायचं तर गोष्ट थोडी गंभीर आहे. प्रीतीने तिच्या डोळ्यात पाहत तयारीने ऐकायला सुरुवात केली. प्रीतीने विचारलं, पण हे रँगिंग करतात म्हणजे नेमकं काय करतात हे लोक? तेव्हा एक मुलगी थोडं गंभीरपणे म्हणाली, अगं आता या लोकांचं रँगिंग करण्याचं प्रमाण फारच वाढलंय. आधी फक्त नाव विचारणं, गाणी म्हणायला लावणं एवढंच होतं. पण आता क्लासच्या मध्येच काहींना उभं करायला लागलेत. निरर्थक प्रश्न विचारून सगळ्यांसमोर हसवायला लावतात. कुणाला लायब्ररीत जाऊन मोठ्याने कविता म्हणायला सांगतात, तर कुणाला कॉरिडॉरमध्ये फालतू स्टेप्स करून दाखवायला लावतात. दुसरी मुलगी मध्येच म्हणाली, हो, आणि काल तर एका मुलाला कॅन्टीनमध्ये घेऊन गेले आणि सगळ्यांसमोर त्याला वेडपटासारखं नाचायला लावलं. तो बेचारा कसा बसा नाचत होता, पण बाकी सगळे बसून हसत होते. खरंच आता ही मस्ती मर्यादेच्या बाहेर चाललीये. प्रीतीने दोघींकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. कपाळावरील पट्टीला हलकेच हात लावत ती मनातच म्हणाली, जर आत्ताच एवढं सुरू आहे तर पुढे अजून काय होणार?
प्रीतीने थोडं पुढे झुकत शांत स्वरात विचारलं, पण खरं खरं सांगा बरं, ही रँकिंग नेमकी कोण करतंय? तुम्ही मला त्याचं नाव सांगू शकता का? त्या दोन मुली एकमेकींकडे बघून थोड्या गोंधळल्या. मग एकीने दीर्घ श्वास घेतला आणि हळू आवाजात सांगितलं, अगं खरं तर हा प्रकार पुण्यातल्या एका पॉलिटिक्सच्या मोठ्या माणसाच्या मुलामुळे सुरू आहे. त्याचं नाव घ्यायलाच लोक कचरतात. कॉलेजमध्ये त्याचा फारच दबदबा आहे. त्याचे काही मित्रही नेहमी त्याच्यासोबत असतात आणि ते मिळून नवीन विद्यार्थ्यांना पकडून ही सगळी रँकिंग करतात. दुसरी मुलगी लगेच मान डोलावत म्हणाली, आणि हो, सगळ्यांना माहीत आहे की तो पॉलिटिकल घराशी आहे. म्हणून कोणी त्याला विरोध करत नाही आणि म्हणूनच तर त्याचं बळ वाढलं आहे. हे ऐकताच प्रीतीच्या मनात एक वेगळाच ताण निर्माण झाला. तिच्या चेहऱ्यावरची शांतता नाहीशी झाली आणि विचार आला, जर हे असंच चालू राहिलं तर सगळ्या मुली मुलांचं कॉलेजचं आयुष्य बेचैन होईल. काहीतरी करायलाच हवं. प्रीती त्या मुलींना म्हणाली, असं करूया, आपण सगळे मिळून त्यांना धडा शिकवूया. त्यावर एक मुलगी म्हणाली, नको नको, तसं काही करायला नको. ते फार डेंजर लोक आहेत, त्यांच्या नादाला आपण लागून चालणार नाही. पण तुम्हाला काय वाटतंय, त्या मुलींच्या बोलण्यावर प्रीती गप्प बसेल का? तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे मला कॉमेंट करून सांगा. आणि हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.